नागपुर से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का बड़ा बयान सामने आया है। एक दिन में रिकॉर्ड तोड़ बारिश, डूबते इलाके, जलभराव। मुख्यमंत्री ने कई अहम मुद्दों पर खुलकर अपनी बात रखी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि नागपुर में एक ही दिन में करीब 180 मिलीमीटर बारिश दर्ज की गई है, जिससे लगभग 110 मिलीमीटर बारिश महज सवा घंटे के भीतर हुई। उन्होंने इसे अभूतपूर्व मौसमीय घटना बताते हुए कहा कि कुछ क्षेत्रों में यह स्थिति बादल फटने जैसी थी। मुख्यमंत्री के मुताबिक भारी बारिश के कारण निचले इलाकों में जलभराव हो गया और 3 स्कूलों में फंसे बच्चों को सुरक्षित निकालने के लिए रेस्क्यू ऑपरेशन चलाना पड़ा। उन्होंने प्रशासन की त्वरित कार्यवाही की सराहना करते हुए कहा कि इलाकों में राहत कार्य लगातार जारी है। 10 मिलीमीटर पाऊस हा 1 ते सव्वा तासाच्या अंतरात पडला, त्यामुळे अनप्रेसिडेंटेड अशा पद्धतीचा हा पाऊस होता आणि तोही जशी ढगफुटी होते तसा काही भागातच झाला। त्यामुळे त्या भागातले जे काही सखल एरिया होते किंवा लो लाइंग एरियाज होते त्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। विशेषतः 3 शाळांमध्ये त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन चालवावं लागलं आणि सर्व मुलांना, जवळपास 450 मुलांना बाहेर काढावं लागलं। प्रशासनाने अतिशय चांगलं काम केलं। काही ठिकाणी बोटी वापरल्या, काही ठिकाणी रोप वापरले आणि जे काही रेस्क्यू करायचं होतं ते अतिशय वेगाने सगळ्यांना रेस्क्यू केलं। त्यामुळे कुठली हानी त्या ठिकाणी झाली नाही, पण निश्चितपणे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे किंवा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्यामुळे काही काळापर्यंत जनजीवन विस्कळीत होतं। पाणी निघून देखील लवकर गेलं। अजूनही काही भागांमध्ये पाणी आहेच, त्याच्यावर कारवाई चाललेली आहे। आजही काल जे काही आपल्याला अलर्ट दिले होते त्यात ऑरेंज अलर्ट नागपूरला दिलेला आणि संध्याकाळनंतर कदाचित पाऊस 5 वाजेनंतर मोठ्या प्रमाणात येईल अशी अपेक्षा आहे। प्रशासनाशी माझी चर्चा झाली आहे। प्रशासन पूर्णपणे तयारीत आहे, पण आता हे वेदर इव्हेंट्स मात्र सगळे चिंताजनक आहेत। आपण बघतोय पालघरला आपण बघितलं, नागपूरला आपण बघितलं, मध्ये रायगड जिल्ह्यात आपण बघितलं, नाशिकला आपण बघितलं की 15 दिवसाचा, महिन्याभराचा पाऊस हा एका दिवसात येऊन राहिलेला आणि त्याच्यामुळे त्याची इंटेन्सिटी इतकी आहे की आपल्या त्याला ड्रेन करण्याच्या नॅचरल सिस्टीम्स देखील त्या ठिकाणी इतक्या प्रभावी नाहीत की ज्या महिन्याभराचा पाऊस जर 1 दिवसात आणि 1.5 दिवसात आला तर त्यातनं अनेक फ्लॅश फ्लड्स जे आहेत ते तयार होत आहेत। त्यामुळे याचाही थोडा विचार हा भविष्याच्या दृष्टीने करावा लागेल। नागरिकांचा जो रोष आहे तो पालिकेच्या विकास कामांना घेऊन आहे, सिमेंट रस्ते असेल किंवा ड्रेनेज सिस्टीम असेल, समन्वयाचा अभाव आणि विकास काही ठिकाणी हे देखील सत्य आहे की कामं चाललेली आहेत, ती अर्धवट आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी पाणी थांबलं। पण सरसकट असं नाही आहे, कारण मी जसा उल्लेख केला की जर 1 ते सव्वा तासामध्ये 110 मिलीमीटर पाऊस पडेल तर कुठलीच सिस्टीम एवढ्या पावसाकरता डिझाईन नसते। आपण सिस्टीम डिझाईन करताना गेल्या 20-25 वर्षातला जो डेटा आहे त्या डेटातला जो अधिकतम पाऊस आहे त्याच्यात 10% जास्त अशा पद्धतीनं ती सिस्टीम डिझाईन होते। परंतु जर इतका पाऊस एकत्रित आला तर त्यातनं काही डिस्ट्रप्शन्स होतात। पण म्हणूनच मी सांगितलं की आता एक प्रकारे अशा प्रकारचे इव्हेंट्स हे सातत्याने होत आहेत आणि राज्यभरात, देशभरात होत आहेत। त्यामुळे याचाही विचार आपल्याला पुढच्या काळात करावा लागेल। फडणवीस ने बताया कि नागपुर के लिए ऑरेंज अलर्ट जारी किया गया है और शाम के बाद फिर बारिश की संभावना है। उन्होंने कहा कि जलवायु परिवर्तन के कारण कम समय में अत्यधिक बारिश जैसी घटनाएं बढ़ रही है, जिससे भविष्य के लिए नई ड्रेनेज और शहरी योजना पर गंभीरता से काम करना होगा। ब्यूरो रिपोर्ट, न्यूज फर्स्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें